सकाळ सकाळ दारातून दिंडी गेली. तर दिंडीमध्ये महिला आणि पुरुष दोघेही होते. महिलांच्या हातात टाळ. तुम्ही कधी शेवाचे लाडू खाल्लेत का? तर आम्ही शेवाचेच लाडू बनवायला लागलो. आईची रेसिपी आहे आणि आईच बनवतात बरं का. फक्त मी त्याला शूट करते आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. इथं आईने पीठ मळलं आणि एका टोपलीमध्ये ते भिजत ठेवलं. आणि शेवाचे लाडू करायचे म्हणल्यावर शेव तळायला तेल तर लागतंच, म्हणून मोठा तेलाचा डबाच आणला आधी. आणि मग इथं आई आमच्या शेव टाकत होत्या कढईमध्ये आणि मी तळत होते. आणि ही शेव कडक अशी तळायची नसते बरं का, नुसती हलकी हलकी एकदा टाकली की लगेच पटकीन काढावी लागत असते. आता तुम्ही म्हणताना आदनामध्ये शेवाचे लाडू बनवायचं कसं काय ठरलं, तर श्रावण पाटी घेऊन जायची होती माझ्या जावसाठी. मग त्यासाठी आम्ही बनवत होतो ही शिदोरी. म्हणलं चला घरी पण गोडधोड खायला होईल, थोडं रोज भाकर भाजी खाऊन माणूस कंटाळून जाते, म्हणून ही लाडू बनवायचा विचार केला. आणि इकडे मी शेव तळून घेतली एकदम हलकी हलकी आदरमध्ये. आणि ह्या बघा एवढी शेव तळून झाली. नाही ह्याचे नसतेत लाडू बनवायचे. अजून आता एवढी शेव आता मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करायची, म्हणजे कसं खायला तोंडावर ठेवला की विरघळला असा लाडू बनून बनून तयार होतो म्हणून. आणि इकडं आईने आमच्या मोठ्या पातेल्यामध्ये चाचणी बनवायला ठेवली आणि ह्याला जास्त वेळ उकळू दिलं. आणि एका प्लेटमध्ये पाणी ठेवलं आणि उकळल्यानंतर ते हळूहळू पाण्यामध्ये टाकून बघितलं त्याची गुळी होती का. आणि जेव्हा गुळी होईल तेव्हा समजायचं की तयार झाली चाचणी. आणि ही सगळी चाचणी ह्याच्यामध्ये टाकून घेतली जशी लागेल तशी. आणि इकडे आपले लड्डू तयार झाले. तर या खायला लाडू.